राज्यातील स्मार्ट मीटर्सचा मुद्दा आता केवळ तांत्रिक नाहीये, तर तो राजकीय आणि सामाजिक संघर्षाचा विषय सुद्धा झालाय। तर महावितरणकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या 48 तासात स्मार्ट मीटर बसवण्याच्या संदेशामुळे राज्यभर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे। तर एकीकडे महावितरण हा केवळ माहितीपर संदेश असल्याचा दावा करतोय, तर दुसरीकडे विरोधक किंवा विविध पक्षांचे आणि नागरिक सुद्धा जे आहेत ते सुद्धा स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलांचा फटका बसत असल्याचा आरोप करतात आणि त्यामुळे आंदोलन छेडलं जाण्याची चिन्ह सुद्धा आहेत। पाहूया यावरचा विशेष रिपोर्ट। राज्यात चाललंय तरी काय? ग्राहकांना महावितरणचे धडाधड मेसेज। संदेश मिळाल्यापासून 24 तासात मीटर बसणार। जनतेच्या रोषानंतर महावितरणची सारवासारव। स्मार्ट मीटरवरून राज्यात जनतेत संताप। वीज बिल भरायचे की घर चालवायचे? जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांचे मौन का? कसले झापटलेले मीटर असतात, बटन चालू करायच्या आधी तुमचं मीटर चालू होतं। बघायचंय तुम्हाला किती ठिकाणी नेऊन दाखवतो चला। महाराष्ट्राच्या विविध भागातील नागरिकांचा हा संताप। वर्षानुवर्षे वापरत असलेले वीज मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर लावण्याच्या निर्णयाविरोधात। कसले झापटलेले मीटर असतात, बटन चालू करायच्या आधी तुमचं मीटर चालू होतं। बघायचंय तुम्हाला किती ठिकाणी नेऊन दाखवतो चला। ज्या घरात एकही बल्ब पेटत नाही, ज्या घरात एक एसी नाही, काय नाही, आणि तुमचा मीटर फिरतो कसा? नवीन लावलेला तो हवेवर फिरतोय। चला तुम्ही वेळ काढा, मी दाखवतो तुम्हाला। आणि हे फिरतात ते आमचेच फिरतात, तुमच्या लोकांचे कुठे फिरताय? मग तिथे काय भुटट काय आली काय? काय रोज तोच विषय आणि लोकांचीच कंपनी। त्यामुळं हे जे काय आहे ना मीटर ते तुम्ही ते विषय सांगा वरती तुमच्या वरिष्ठांना। मग तुम्ही येऊन बसवा, आम्हाला त्रास होतो इथं। बघा ते येतात काय? तुम्हाला 24 तासाच्या मीटर बदलायला तेव्हा लाईट गेली तर 24 तासाच्या लाईन मध्ये येतो काय? तो आमचा मीटर बदलणार तुम्ही? महावितरणकडून मीटर बदलण्याआधी येणाऱ्या संदेशावरून संभ्रम आहे। हा संदेश वीज ग्राहकांना दिली जाणारी धमकी असल्याचा आरोप होतोय। ॲक्च्युली मला एक दोन फंडात नाही समजत। टेंडर आहे अडाणीचा आणि सेल्समॅनिगिरी करते हे लोक। अडाणीचा कुठलाही माणूस येत नाही आणि तुमची लाईट चालू करणे बंद करणे हे महावितरणाच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या हातात नाही आहे। यांना सॉफ्टवेअर कोडिंग यांना काही समजतच नाही। हे फक्त सेल्समॅन झालेले आहेत। बंद चालू करण्याचा संपूर्ण अधिकार अडाणीवाल्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हातात आहे। हळूहळू सगळे मीटर लागल्यानंतर हे कर्मचारी पण घरी बसवण्यात येतील आणि सर्व खाजगीकरण करून हे महावितरणाच्या ताब्यातून ही महामंडळ काढून घेण्यात येईल आणि अडाणी अंबानीकडे 100% जाईल। महावितरणाचे जे अधिकारी आहेत, ज्यावेळेला लाईटचं बिल जास्त येतं, ज्यावेळेला विचारणा करण्यासाठी ज्यावेळेला लोक जनता ज्यावेळेला त्या महावितरणाच्या कार्यालयामध्ये जाते, त्यावेळेला त्यांच्याकडे एकच उत्तर मिळतं की तुमच्याकडे AC आहे का, तुमच्याकडे फ्रीज आहे का, तुमच्याकडे TV आहे का? अरे पण ह्याच्या आधीही जे मीटर होते त्या मीटरवरती जी बिलं होती ती एवढी आम्हाला येत नव्हती। आमच्याकडे आज अशी कितीतरी बिलं आली आहेत की ज्या जुन्या मीटरवरती ज्या त्याचा वापर सेम, पण ती जी बिलं होती ती 3000 होती। त्याच्यानंतर TOD मीटर लागल्यानंतर स्मार्ट मीटर जे आपण म्हणतो ते लागल्यानंतर ती बिलं 12-12, 15-15 हजार यायला लागली। जिथे नोकरदार वर्ग 20 आणि 25 हजार जर पगार घेत असेल आणि जर 12 आणि 15-16 हजार जर त्यांना बिलं भरावी लागत असतील तर लोकांनी खायचं काय आणि करायचं काय? ग्राहकांनी केलेल्या या आरोपानंतर महावितरणने त्यावर स्पष्टीकरण दिले। हा संदेश स्मार्ट विषयी माहिती देणारा। ग्राहकांनी गैरसमज करून घेऊ नये। 48 तासात जुने मीटर बदलले नाही तर वीज प्रवाह रोखणार किंवा बळजबरीने मीटर बदलणार असा अर्थ नाही। ग्राहकांच्या संमतीने स्मार्ट मीटर लावले जात आहेत। स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसभर बिलात सवलतीची ऑफर। आतापर्यंत 70 लाख ग्राहकांना 2235 कोटींचा फायदा। त्यात 15,907 ग्राहक उद्योग क्षेत्रातील। स्मार्ट मीटरवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आक्रमक झाले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून या योजनेमुळे थकीत दंड आणि वाढीव वीज बिलाचा फटका सर्वसामान्यांना पडत असल्याचं म्हटलंय। गोवा सरकारच्या धर्तीवर या मोहिमेला स्थगिती देण्याची आणि वाढीव बिलाच्या तपासणीची मागणी त्यांनी केली आहे। दुसरीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्योगपतींचं भलं करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलंय। स्मार्ट मीटर हा अडाणी अंबानीच्या घशात
सर्वसामान्य माणसाला इलेक्ट्रिक विभाग टाकण्याचा आणि सर्वसामान्य माणसाला वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीने तामिळनाडूमध्ये एका मिनिटात तिथल्या मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द केला, देवेंद्र फडणवीसमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी देखील स्मार्ट मीटरचा निर्णय तात्काळ रद्द करावा. अन्यथा आपण जे आहात हे उद्योगपतींचं चांगलं करण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहात असा त्याचा अर्थ होईल. अकोल्यात तर आक्रमक झालेल्या शिंदेंच्या शिवसेनेने सरकारला घरचा आहेर दिलाय. महावितरणच्या अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या देत त्यांनी स्मार्ट विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारने नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन ही प्रक्रिया थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय. तर दुसरीकडे महावितरणकडून स्मार्ट मीटरला ग्राहकांचीच पसंती आहे असाही दावा करण्यात येतोय. 1,20,00,000 ग्राहकांनी स्वीकारले स्मार्ट मीटर. 70 लाख ग्राहकांना TOD योजनेचा लाभ. 2,235 कोटी रुपयांची सवलत. तर दुसरीकडे मुंबईतील बेस्ट उपक्रम स्मार्ट मीटर योजनेचे फायदे सांगत आहे. बेस्टच्या हद्दीत आतापर्यंत 5.5 लाख ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून दिवसा वीज वापरावर प्रति युनिट 50 पैशांची सवलत देण्यात येत आहे. या माध्यमातून ग्राहकांना आतापर्यंत 5.5 कोटी रुपयांहून अधिक लाभ देण्यात आल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. महावितरणने ग्राहकांमध्ये स्मार्ट मीटरबाबत गैरसमज असल्याचा दावा केलाय. ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष जनजागृती शिबिरे आयोजित केली जाणार असून वाढीव वीज बिलांच्या तक्रारींची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी पर्यायी मीटर बसवण्याची तयारीही महावितरणने दर्शवली आहे. जी मागणी आहे की सामान्य ग्राहकांवर TOD मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी, याबद्दलच थोडासा त्यांचा हे वाद आहे अजून. तर माझे आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की आपण क्वेश्चन मागा घ्या, त्यावर आपल्याला चर्चा करता येईल. आम्ही वरिष्ठांसोबत सुद्धा चर्चा करू, त्यातून काय मार्ग काढता करू आपण. त्यामुळे येत्या काळात महावितरण 100% स्मार्ट मीटर बसवण्यात यशस्वी होतंय की ही योजना गुंडाळतंय ते पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.